हेलो गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चैनल नो योलेंस। बहुत टाइम हो गया वाइल्ड लाइफ सेंचुरी जाके, बट अभी टाइम है थोड़ा गणेश फेस्टिवल का। मुंबई का गणेश फेस्टिवल जो पूरे इंडिया में सबसे बड़ा फेस्टिवल है, बड़े गणपति है। जब तक वाइल्ड लाइफ स्टार्ट नहीं होता, जैसे मानसून ख़त्म हो जाएगा, वाइल्ड लाइफ के वीडियोस भी आना चालू हो जाएंगे। टिल दैट टाइम थोड़ा गणपति दर्शन हो जाए। लेट्स होप कि ये वीडियो आप सबको पसंद आए। एक मिनिट. हां. आपल्या मंडळाच्या मूर्तीची उंची आहे 24 फूट. आपण दरवर्षी ह्या फुटामध्येच गणपती घेतो, कारण की आपल्याला एक गणेशोत्सव साजरा करायचा आहे. इवन आपल्याला अशी स्पर्धा नाही करायची कोणत्या मंडळाची. आणि आपण यावर्षी गणपतीमध्ये ब्रह्मरूप हे एक साकार केलेलं आहे. प्रत्येक वर्षी वेगवेगळं असतं का? हो हो, आपलं मंडळ असं मुंबईमध्ये मोस्टली 10 मंडळामध्ये असं मंडळ आहे की आपण मूर्तीमधून लोकांना संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून आपली मूर्ती प्रत्येक वर्षी वेगवेगळी असते. यावेळी काय आहे तसं? यावेळी आपलं ब्रह्मरूप म्हणजे आपण एक पृथ्वीमधून आपला गणपती बाप्पा अवतरला आहे असं आपण एक ब्रह्मरूप दाखवलं आहे. त्यांच्या हातामध्ये सगळे शस्त्र वगैरे ते, आणि त्याप्रमाणे आपल्या मंडळाचं नाव यावर्षी एक नवीन झालं आहे की आराध्य प्रगती सेवा मंडळ असं झालेलं आहे. तर आपण ते दाखवले की आपलं मूषक जे आहेत त्यांनी तो आराध्य नाव घेऊन तेही पृथ्वीमधून प्रकट झालेत असं दाखवलं आहे आपण. मला सांगा की काळा चौकीचा महागणपतीला किती वर्ष सुरू आहे सध्या? आता 69 इयर्स चालू आहे आपलं. आणि ही किती फुटाची मूर्ती आहे? ही 24 फुटाची. ही 24 फुटाची मूर्ती आहे. तर या मूर्तीची खासियत काय? म्हणजे इतकीशा गल्लीमधून तुम्ही मूर्ती वगैरे तिथे नेता, तिथे स्थापना करता, त्याविषयी काही सांगा ना. आपली एवढा म्हणजे आपल्या पूर्ण मुंबईतली आपली एकमेव मूर्ती आहे की जेवढ्या छोट्या गल्लीतनं आतमध्ये जाते. ही 24 फुटाची जी मूर्ती आहे, याचं एक आपल्या चाळीचं 8 फूट रुंदी आपली चाळ आहे. याचं मेजरमेंट आपण मूर्तिकाराला देऊन ठेवतो. मग मूर्तिकार त्या हिशोबाने ती मूर्ती आपली साकारतो. मग ते बघण्यासाठी खास लोक फक्त आतमध्ये कसे जाते आणि बाहेर कसे येते बघण्यासाठी राजाची मूर्ती यावेळी किती फूट आहे आणि देखावा काय आहे? यावेळी आपल्या खेतवाडीच्या राजाची मूर्ती जी आहे ती 38 फूट उंच आहे. आणि यावर्षी आपण गरुड पुराणावरती आधारित चलचित्र साकारलेलं आहे. म्हणजे माणूस जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत जे काही कर्म वगैरे करतो त्याला जी म्हणजे मेल्यानंतर काय शिक्षा मिळते त्याचं आपण इथे सगळं साकारलेलं आहे. जसं उदाहरणार्थ जर कोणी बलात्कार केला तर त्याला काय शिक्षा मिळते वरती जाऊन, किंवा कोणाची एखाद्याची लूटमार केली तर त्याला काय शिक्षा मिळते वरती, तो स्वर्गात जाणार किंवा नरकात जाणार, ते सगळं गरुड पुराणामध्ये जेव्हा आपण एंट्री करतो त्या ह्याच्यात तेव्हा तिथे त्याचा सगळा हिसाब होतो. त्याचं आपण सगळं इथे दाखवलेलं आहे इकडे. म्हणजे राक्षस वगैरे लोक पैशासाठी लोकांना फसवण्याची शिक्षा तिथे दिलेली आहे. मृत्यूनंतर आपल्यासोबत काय काय होतं इथे, पापी लोकांना नरकात खेचून घेऊन जाताना लोकांना संदेश देतोय की तुम्ही म्हणजे आता काही काही लोक जे ते फसवतात. म्हणजे आता तुम्ही बघायला गेलं तर ऑनलाईन फ्रॉड वगैरे भरपूर चालू आहेत. तर आपण एक लोकांना चांगला संदेश देण्याचा मेसेज केला आहे की तुम्ही लोकांना फसवू नका. जे काय असेल ते तुम्ही तुमच्या मेहनतीने करा. त्याच्या हिशोबाने आमच्या डोक्यात असा कॉन्सेप्ट आला की लोकांना काय ते तुम लोग मेरा नंबर तो सबको पता है, किसी का जो पता
पंडाल पकडतो चप्पल आपण समोर स्टेजच्या इथे काढायची आहे. यंदाचं वर्ष म्हणजे 75वा अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि यावर्षी आम्ही म्हणजे नेहमीप्रमाणेच आमची उंच मूर्ती असते. यावर्षी ठळक असं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही राजहंसावर आरूढ अशी उंच मूर्ती आणलेली आहे आणि ती 28 फूट उंच आहे ती मूर्ती. आणि या म्हणजे यंदाचं म्हणजे आम्ही ते डेकोरेशन ज्या पद्धतीचं केलं आहे ते पूर्णपणे राजहंस म्हणजे आपलं इंद्रमहल कसा असतो त्याप्रमाणे आम्ही गजमहल बनवलेला आहे, गणेश महल असा. गणेश महल हा. आणि कितवं वर्ष आहे बोलला? 75वा अमृत महोत्सवी वर्ष. अमृत महोत्सवी वर्ष. हो, हो. वाव. तर इथे तुम्ही पाहू शकता की ह्यांनी इथे महल बनवलेला आहे जसं ते बोलतायत हे बघा. आणि मूर्ती कशावर आहे? राजहंसावर. ही बघा राजहंसावर मूर्ती आहे. 5 उंदरांचा रथ आणि म्हणजे राजहंसाला 5 उंदरांचा रथ खेचत आहे आणि त्याच्यावर आरूढ अशी गणेशाची. असं बसून उंदरावरी माझा गणपती आईलाय घरी. असं बसून उंदरावरी माझा गणपती आईलाय घरी. खेतवाडी चौथी क्रॉस लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खेतवाडीचा लंबोदर 67 वर्ष झाली आमच्या गणरायाला. आणि यावर्षी म्हणजे खास आकर्षण म्हणजे ICC T20 वर्ल्ड कप रोहित शर्माने भारतासाठी जिंकून आणलेले आहे. त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांना व गणेश भक्तांना आनंद झालेला आहे. त्यामुळे ही सगळी संपूर्ण गर्दी झालेली आमच्याकडे. देखा T20 वर्ल्ड कप विशिष्ट आहे, देखावा आहे, तर आपण ह्यांना विचारूया. मला सांगा की खेतवाडीचं सुख करताना यंदाचं कितवं वर्ष चालू आहे, देखावा काय आहे आणि मूर्ती किती फीट आहे? मूर्ती 34 फूट आहे आणि यंदाचा देखावा विनायकी रूपी अवतार म्हणून आपण गणेश मूर्ती स्थापन केलेली आहे. आणि हिरक महोत्सवाकडे यशस्वी वाटचाल चाललेली आहे. 1968 साली मंडळाची स्थापना झालेली आहे आणि त्या याच्याने आम्ही त्या माध्यमातून आमचा कार्यक्रम चालूच आहे. नारी शक्तीचा काही देखावा आहे का? हो, नारी शक्तीचा देखावा आहे. जे काय आत्ताच्या घडीला ज्या महाराष्ट्रात जे महिलांवरती अत्याचार आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जी नारी शक्ती आहे त्याच हेतूने की महाराष्ट्रावरती आलेले महिलांवरती जे अत्याचार हे जे काय करायचे आहेत तर प्रत्येक स्त्रीने हे विनायकी रूप अवतार घेऊन त्याचा सामना करावा ही मंडळाची एक हे आहे. म्हणजे प्रत्येकाच्या मनापर्यंत हे पोचले पाहिजे म्हणून हा एक संकल्प केला आहे मंडळाने. आणि यंदा हे कितवं वर्ष आहे? यंदा मला वाटतं हे 57 वर्ष आहे. 57. हो, 57. त्या जागेमधून बाप्पाची मूर्ती तुम्ही आणता कशी, म्हणजे कल्पना कशी आहे? बाप्पांची मूर्ती एवढीशा मला ही दिसते, ही खूप निमुळती जागा आहे आणि त्याच्यामधून ही बाप्पांची मूर्ती आणली जाते. आता ते काय माहिती आहे ते बाप्पाच करून घेत आहेत. आम्हाला ती ट्रॉली घेऊन यायची आहे आणि ती त्या याच्याने येते, बस एवढंच आपण सांगू शकतो. आणि विसर्जन करताना ही तशीच मिरवणूक काढली जाते. मिरवणूक केली जाते. तर आपण बाप्पाच्या चरणी यावर्षी हीच मनोकामना करूया की मुंबईवर जे काही संकट वगैरे आलं असेल ते बाप्पा लवकरच दूर करतील. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सार्वजनिक गणेशोत्सव मंडल खेतवाड़ी 3री क्रॉस लेन यहाँ उपस्थित सभी गणेश भक्तों का हार्दिक स्वागत करता है. इस पावन अवसर पर हम प्रस्तुत कर रहे हैं श्री विनायक की रूपी अवतार में श्री गणेश जी की
मनमोहक मूर्ति। पुराणों के अनुसार एक समय अंधकासुर नामक राक्षस ने माता पार्वती को बलपूर्वक अपनी अर्धांगिनी बनाना चाहा और अहंकार में लिप्त होकर उन्हें कहा, पार्वती, हे पार्वती, अरे शरीर पर भस्म लगाने वाला वो बैरागी, भूतनाथ, शमशान निवासी, वो शंकर, उसको त्याग दो और मेरी बन जाओ। उसी क्षण माता पार्वती ने शिव जी को आवाहन किया। भोलेनाथ, शिव शंकर, कहाँ हो तुम? तुरंत चले आओ। देखो, ये दुष्ट अंधक मुझे बलपूर्वक अपनी पत्नी बनाना चाहता है। ये बात सुनकर शिव जी अत्यंत क्रोधित हो गए। हे दुष्ट अंधक, तेरी इतनी हिम्मत कि तू मेरी अर्धांगिनी पार्वती को हासिल करना चाहता है? अब तो नहीं बचेगा, नहीं बचेगा। ये फिर गुस्से में आकर शिव जी ने अपना त्रिशूल अंधकासुर के शरीर के आर पार कर दिया। लेकिन जैसे ही अंधकासुर उस त्रिशूल से लहूलुहान हुआ, उसके खून की एक एक बूंद से अनगिनत अंधकासुर राक्षसों का निर्माण होने लगा। माता पार्वती को तुरंत एहसास हुआ कि हर एक दैवीय शक्ति में दो तत्व होते हैं, एक पुरुष तत्व और दूसरा स्त्री तत्व। देवी पार्वती के आवाहन पर हर दैवीय शक्ति स्त्री तत्व में प्रकट हुई। परिणाम स्वरूप अंधकासुर राक्षस के खून की एक एक बूंद स्त्री तत्वीय शक्ति अपने शरीर के भीतर समाने लगी। अंधकासुर का निर्माण होना कम हुआ, लेकिन समाप्त न हो सका। तब माता पार्वती की रक्षा हेतु अंधकासुर का वध करने साक्षात श्री गणेश जी प्रकट हुए। उन्होंने माता पार्वती को कहा, हे माते, तू चिंता ना कर। फिर श्री गणेश जी ने स्त्री रूप धारण किया, जिसे पुराणों में श्री विनायकी देवी के रूप में जाना जाता है। श्री विनायकी ने अंधक को बांधकर अपने स्वयं से अंधक के शरीर का सारा खून एक साथ खींच लिया और खून की एक एक बूंद को जमीन पर गिरने से बचाया। इस तरह श्री विनायकी के हाथों अंधक राक्षस का अंत हो गया।
1959 पासून सुरुवात आहे आणि आमचे मूर्तिकार श्री सिद्धेश दिगोळे सर आहेत. त्यांनी ते साकारले मूर्ती. गेले 66 वर्ष आम्ही गणपती साजरा करतो आहे आणि प्रामुख्याने आमच्या मंडळाचा एक उद्देश आहे, आम्ही स्त्री शक्तीच्यासाठी खूप अवेअरनेस करत असतो. असं मुंबईत एकमेव असं मंडळ आहे की प्रत्येक आगमनला दरवर्षी अशी वेगळी थीम घेऊन जातो आम्ही. फॉर एक्झाम्पल से नो टू रेप, तर महिलांवर अत्याचार होतात त्यासाठी गणपती आगमन येतो त्यावरती थीम पण येते. तर ह्या वर्षी पंढरपूरची थीम असल्यामुळे सर्व वारकरी मंडळी होते. तुम्ही यूट्यूबला बघाल मुंबई सम्राट, तर ती पूर्ण थीम घेऊन आम्ही बाहेर पडतो. त्याचप्रमाणे 10 दिवस 10 उपक्रम असतात. तसं महिलांसाठी सेल्फ डिफेन्स, बोन सेटिंग, CPR ची ट्रेनिंग, बॉम्ब स्फोट, फायर ब्रिगेड, अशा सर्व गोष्टी आम्ही इकडे करत जातो. आणि एक मोठा विषय असा म्हणावा की से नो टू प्लॅस्टिक, प्लॅस्टिक मुक्त पर्यावरणयुक्त अशी गोष्ट आम्ही 2018ला चालू केली, अजूनपर्यंत चालू आहे. त्यामध्ये 10 दिवसामध्ये जे भक्तगण इकडे येतात आणि आपल्यासोबत ते प्लॅस्टिकच्या बॉटल खाद्यबिद्य घेऊन इकडे टाकतात, ते आमचे कार्यकर्ते दुपारी जाऊन ते गोळा करतात, ते स्टोरेज जमा करतात आणि गणपती विसर्जन झाल्यानंतर त्याचं आम्ही रिसायकलिंगला टाकतो आणि त्या माध्यमातून आम्ही प्लॅस्टिकचे बुटं, टेबल अशी गोष्टी बनवतो आणि जे मंडळांना वाटतो. कारण ते खूप गरजेचं आहे. पहिल्यांदाच आम्ही म्हणजे एक पहिलंच मंडळ आहे त्यांनी प्लॅस्टिकबद्दल ते काहीतरी विचार केलं आहे. खूप असं मूर्ती आपली आहे 47 फीट्स. 47. ओके. आणि किती दिवस लागले म्हणजे तुम्हाला ही मूर्ती बनवायला? आपल्याला 12 ते 15 दिवस लागले. 12 ते 15 दिवस लागले. अरे बापरे. आणि कशी कल्पना आली म्हणजे की इतकी मोठी मूर्ती बनवायची? आपण एक कल्की अवतार रूपी गणेशाचं स्वरूप केलं आहे. कल्की अवतार म्हणजे जो आता विष्णूचा जो अवतार येणार आहे कल्की, आणि तो स्टेप्सवरून असं उतरतो आहे असं आपण दाखवलेलं आहे. उंचीमुळे कदाचित ते सगळं कॅमेरामध्ये येत नसेल. आणखी त्याची आयुधं केली आहेत आपण. म्हणजे कल्कीचं मेन आयुध आहे ते तलवार, म्हणून डाव्या हातात आपण तलवार दिली आहे. कल्कीचे गुरु परशुराम आहे म्हणून आपण परशु वापरला आहे. विष्णूचा स्वरूप आहे म्हणून शंख वापरला आहे. आणि गणेशाचा आशीर्वाद आहे म्हणजे जो श्लोक आहे आपला, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव, म्हणजे जे महाकाय रूप जे आहे गणेशाचं ते आपण इथे करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे मंडळ नेहमीच मोठ्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. नेहमीच मोठ्या मूर्ती करत असतात इथल्या. हो 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 हो. नाही, मूर्ती फारच सुबक आहे. तर मूर्ती करताना काही अडचणी वगैरे आल्या की इथे छान अशी बाप्पाने आशीर्वाद दिला आणि ती आपली घडत गेली? आपण जेव्हा सुरुवात करतो तसे बाप्पाच आपल्याकडे सगळं करून घेतात. हो बरोबर. ते ऑटोमॅटिकली सगळं होत जातं. हो 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 हो. त्याच्यामुळे खूपच छान अशी तुम्ही मूर्ती बनवली आहे. कारण पूर्ण असं करावं लागते बघायला, पण खूपच छान अशी मूर्ती आहे. आणि आता आपण थोडे अध्यक्षाला विचारूया की किती वर्ष झालं या गणपती मंडळाला. हे घेऊ का? आता इथे उभं राहा, इथे उभं राहा. हां, मला सांगा की यंदाचं कितवं वर्ष आहे आणि काय सांगाल? मुंबईच्या महाराजा खेतवाडी 11वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना 1962ला झाली होती. या वर्षी आम्ही 63 इयर्स म्हणजे 63वा वर्ष आम्ही साजरा करत आहे. अच्छा, कुठलं वर्ष? 63 इयर्स. 63 इयर्स. आणि काय असं विशिष्ट देखावा तुम्ही सांगाल या बाप्पांविषयी? मला इथे दिसत आहे छान छान देखाव्याचे स्टॅच्यू आहेत. म्हणजे कल्की अवतार आम्ही म्हणजे मूर्तिकार सुनील सदानंद वराडकरनी बनवली आहे. आम्ही आणि त्याने डिसाईड केलं होतं की आपण कशा रूपात देऊ. मग ते देव अजून कल्की अवतारणं बाकी आहे म्हणून तिथे आम्ही स्टेप दाखवला आहे. कल्की अवतार येणार आहे
ओके ओके ओके. कलियुगमध्ये कल्की अवतार येणार आहे म्हणून इथे स्टेप दाखवला आहे. आणि इथे विष्णूचे 9 अवतार इथे दिखावा दिलाय. पहिला अवतार इथे मत्स्य अवतार है, दूसरा कुर्म अवतार है, तीसरा वरा अवतार है, चौथा नरसिंह अवतार है, पांचवा वामन अवतार है, 6वां परशुराम अवतार है, 7वां राम अवतार है, 8वां कृष्ण अवतार है आणि 10वां बुद्ध अवतार. आणि तेही यांनीच बनवलेले आहेत का या मूर्त्या? त्या देखावा तो देखावा आहे. म्हणजे आपले इथे आमचे जे जुने आहेत त्यांनी ते स्टॅच्यू. अच्छा ओके ओके जे आमचे डेकोरेटर असतात ते. खूपच छान अशी सुबक मूर्ती आहे. आणि हे जे तुम्ही देखावा उभारलेला आहे तो पण खूप छान आहे. त्याच्यामुळे बाप्पांची कृपादृष्टी आपल्यावर अशीच आली पाहिजे. मुंबईमध्ये जे काही संकट येतील ते बाप्पा दूर करतील. आपण हीच इच्छावर प्रार्थना करूया. छान अशी गणेश काळजी घेतात. तर मला यांना विचारावं असं वाटतं की विसर्जनाच्या वेळी तुम्ही काय विशेष काळजी घेता? आपण पाहू शकता की तुम्ही मला सांगाल का की विसर्जनाच्या वेळी आपण काय विशेष काळजी घेणार आहात? आपण या मंडळाकडून जाणून घेऊया. मुंबईच्या महाराजा आम्ही लास्ट 30 वर्षापासून मोठी मूर्ती इथे आकारतो. आम्ही सुरुवात केली होती 25 फीटपासून आणि सुरुवाती आम्ही 25 फीट म्हणजे धीरे धीरे करके हमने उसको यहाँ पे लास्ट ईयर हमने 45 फीट बनाई थी. इस साल 47 फीट बनाई और उसका भी बड़ी मूर्ति का महाराष्ट्र की सबसे बड़ी ऊंची मूर्ति का भी अवार्ड हमें प्राप्त होने जा रहा है. अभी उनके थोड़े समय में इसका सेरेमनी. ये जो हम इतना विसर्जन के सबको होता है कि भाई बड़ी विसर्जन होती है उसका आगमन है. अब मूर्ति यहाँ पे ही बनाते हैं और विसर्जन के लिए जो टीम है जितने हमारे कार्यकर्ता हैं तो सालों से उनको एक्सपीरियंस है बड़ी मूर्ति का बनाने का, उसका विसर्जन करने का और कैसे उसको ले जाने पड़ते हैं. क्योंकि इसमें ऊपर वायर ओवरहेड वायर रहते हैं, एसटी वायर रहते हैं और उसके बाद में ग्रुप्स भी रहते हैं. तो उस समय पे हम 2 दिन पहले उसकी रेकी करते हैं. रेकी के साथ हमारे जो कार्यकर्ता है पूरा ग्रुप का उसका ध्यान देते हैं कि इधर हमको प्रॉब्लम आने वाला है तो उस हिसाब से वो लोग काम में लग जाते हैं. ट्रॉली नीचे रहती है, ट्रॉली के क्या काम है उसका बैलेंसिंग रहता है. बैलेंसिंग के लिए हमारे साथ मूर्तिकार सुनील भाई भी है. तो उनसे भी मैं बताऊंगा कि सुनील भाई थोड़ा मूर्ति के या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की मूर्तिकार स्वतः विसर्जनाच्या वेळी काळजी घेतात. त्यामुळे काही गोष्टी राईट. तुम्ही आम्हाला सांगाल का की काय अशी विशेष काळजी घेतली जाते विसर्जनाच्या तिकडं मूव करत कपडेला जाणार त्या हिशोबाने डिझाईन केलं आहे की आपण इझिली चौपाटीपर्यंत जाऊ शकतो. बॅलन्सिंग सेंट्रलाइज बॅलन्स आहे. मध्ये जे वापरलेले आहेत तेवढा हाईटच्या आपण